नमस्कार सर्वांना. याआधी तुम्ही भरपूर असे प्रकारचे दिवे पाहिले असतील किंवा बनवले सुद्धा असतील. पण आज आपण पाण्यावर चालणारे दिवे पाहणार आहोत. ते पण स्केच पेनचा वापर करून कसे बनवायचे आणि सांगायला गेलं तर हे दिवे अगदी तास ते 2 तास सहज जळतात. दिसायला देखील आकर्षक आहेत, सुंदर आहेत. यंदाच्या दिवाळीला तुम्ही सुद्धा असे हे पाण्यावर चालणारे दिवे नक्कीच बनवा. चला तर मग हे दिवे बनवण्यासाठी लगेचच सुरुवात करूया. तर इथं बघू शकता जे काही स्केच पेन आहेत ते खराब झालेले आहेत, जे आपण टाकून देतो, फेकून देतो, असे हे टाकून न देता आपण ह्यांचा उपयोग करणार आहोत. आणि दिवे बनवण्यासाठी मी इथं प्लास्टिकचे यूज अँड थ्रो ग्लास घेतलेले आहेत. तर तुम्ही इथे काचेचे ग्लास घेतले तरीही चालेल किंवा वाट्या घेतल्या तरीही चालतील. तर इथं बघू शकता अशा प्रकारचे मी 5 कलरचे दिवे बनवणार आहे. त्यासाठी मी इथं 5 प्लास्टिकचे ग्लास घेतलेले आहेत. ₹1 खर्च न करता घराची शोभा वाढवणारे, सुंदर दिसणारे हे दिवे आपण आज बनवतोय. तर इथं या ग्लासमध्ये मी इथं टाकून घेणार आहे पाणी. आता पाणी तुम्ही कोणतंही नॉर्मल पाणी घेऊ शकता आणि शक्यतो स्वच्छ पाणी घ्या, जेणेकरून सुंदर दिसेल. तर अशा पद्धतीने इथं 5ही ग्लास मी इथं अगदी काठोकाठ थोडेसे भरून घेतलेले आहेत. फक्त अर्धा इंच काठापासून खाली एवढं पाणी मी इथपर्यंत भरून घेतलेलं आहे सर्व ग्लासमध्ये. आता स्केच पेनमध्ये बघू शकता, स्केच पेन आपण संपल्यानंतर लगेचच म्हणजे त्याची शाई संपल्यानंतर टाकून देतो, फेकून देतो. पण टाकाऊपासून टिकाऊ बघा, अशा पद्धतीने स्केच पेनमध्ये आतमध्ये जी काही शाई असते ना, ती शाई अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये आपण पाण्यामध्ये बुडवून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला बाहेरून कोणतेही कलर आणण्याची गरजच नाही. ₹1 खर्च न करता सुंदर असे हे दिसणारे दिवे. तर बघा अशा पद्धतीने मी इथं 5 ग्लास 5 कलर इथं छान असे तयार केलेले आहेत. आता लाल आणि पिवळा हा कलर मी इथं माझ्याकडे नव्हता स्केच पेनचा, तर त्यासाठी हळदी कुंकू टाकून छान असा लाल पिवळा कलर इथं तयार केलेला आहे. त्यानंतर इथं पाण्याची बिसलरी बॉटल मी इथं घेतलेली आहे, जी पण आपण टाकून देतो. तर इथं दिवे बनवण्यासाठी ही प्लास्टिकची बाटली मी इथं चाकूच्या मदतीने कट करून घेणार आहे. कट करून घेतल्यानंतर अगदी त्याचा गोल आकार इथं ₹1चं नाणं असतं, अगदी तेवढा गोल आकार इथं मी कट करून घेणार आहे या प्लास्टिकच्या बाटलीचा कात्रीच्या मदतीने. आणि त्यानंतर इथं मधोमध सेंटरला असे एक होल पाडून मी इथं घेणार आहे. आता यानंतर इथं बघू शकता असे हे 5 प्रकारचे मी इथं तयार केलेले आहेत. त्यानंतर मी इथं कापसाच्या मदतीने छान अशा लांब सरळ वाती इथं तयार करणार आहेत. कापसाच्या वाती बनवण्याच्या भरपूर अशा पद्धती याआधी मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. कापसाच्या वाती फक्त कमी वेळामध्ये जास्त बनवायच्या कसा, याचा व्हिडिओ याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देत आहे, जाऊन नक्कीच पाहू शकता. आणि दिवाळीसाठी तुम्ही सुद्धा कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लांब सरळ वाती नक्कीच बनवू शकता. तर इथं मी एकाच प्रकारच्या अशा 5 वाती इथं कापसाच्या बनवून घेतलेल्या आहेत. आता त्यानंतर आपण काय करणार आहोत, की जे काही प्लास्टिकचे आपण इथं गोल कट करून घेतलेले आहेत ना, मधोमध सेंटरला जी काही होल केला आहे, याच्या अगदी मधोमध सेंटरला आपण इथं जी सरळ वात तयार केलेली आहे ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने दिवाळीला ना आपण दरवर्षी पणत्याचे दिवे लावतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावतो. पण यंदा तुम्ही अशा पद्धतीने एकदा माझ्या पद्धतीने हे पाण्यावर चालणारे दिवे नक्कीच बनवून बघा. तर इथं बघा अशा पद्धतीने मी गोलमध्ये छान अशी वात टाकून घेतलेली आहे. आता आपण ह्या ग्लासमध्ये ह्या वाती सेट करून घेऊया. त्यासाठी मी इथं जी काही वातीचं टोक आहे वरच्या बाजूने, तर ते आपण इथं थोडंसं तेलामध्ये बुडवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने वातीचं टोक तेलामध्ये थोडंसं भिजवून घ्यायचं आहे आणि खालच्या भागाला देखील अशा पद्धतीने थोडंसं तेल आपण लावून घ्यायचं आहे. फक्त जास्त नाही, फक्त तेल आपण ही म्हणजे वात तेलामध्ये फक्त भिजवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने म्हणजे जास्त काही तेलाचा वापरच होणार नाही. आणि चालायला सांगितलं तर हे दिवे फक्त 2 ते 3 तास आरामशीर चालतात. तर बघा अशा पद्धतीने आता ही तेलामध्ये वात भिजवून घेतल्यानंतर इथं ग्लासमध्ये अशा पद्धतीने वात याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. एक एक करून सर्व 5ही ग्लासमध्ये मी अशा पद्धतीने इथं वाती टाकून घेतलेल्या आहेत बघा. अजून एक महत्त्वाची गोष्ट, हे दिवे अजून सुंदर आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही इथं गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या सुद्धा ह्या पाण्यामध्ये टाकू शकता. माझ्याकडे सध्या उपलब्ध नाहीये, अजून सुद्धा आकर्षक आणि खूप सुंदर दिसतात बघा. तर अशा पद्धतीने इथं सर्व वाती ह्याच्यामध्ये सेट करून घेतलेल्या आहे बघा. आणि वाती अगदी व्यवस्थित ह्याच्यामध्ये
वरती तरंगतात. आता त्यानंतर आपण लगेचच हे दिवे पेटवून घेऊया अशा पद्धतीने. आणि सायंकाळच्या वेळी, संध्याकाळच्या वेळी अंधारामध्ये इतके छान हे दिवे दिसतात ना, की तुम्हाला लगेचच व्हिडिओमध्ये पुढे दिसाल इतके सुंदर आहेत बघा. अशा पद्धतीने मी एक एक करून सर्व दिवे इथं पेटवून घेतलेले आहेत बघा. किती सुंदर दिसत आहे. रात्रीच्या वेळे डेकोरेशनसाठी आयडिया देखील छान आहे. आणि यंदाच्या दिवाळीला तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे रंगीबेरंगी पाण्यावर चालणारे आणि स्केच पेनचा वापर करून बनवलेले दिवे तुम्हाला कसे वाटले? आयडिया तर खूपच सुंदर आहे, कारण कुठेही ₹1 खर्च करण्याची गरज नाही किंवा कोणतीही वस्तू बाहेरून आणण्याची गरजच नाही. कुठेही जास्त तेलाचा वापर आपण ह्याच्यामध्ये केलेला नाहीये. आणि बघू शकता तुम्ही इथं अंधारामध्ये लाईट बंद केल्यानंतर हे दिवे किती सुंदर आणि आकर्षक दिसत आहेत बघा. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा यंदाच्या दिवाळीला असे हे पाण्यावर चालणारे दिवे एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच बनवून बघा. तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. सर्वात महत्त्वाचं, हा व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघताय तेही मला कळू द्या. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला मात्र विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी भेटूया एखाद्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये.